श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 19 मार्च वार गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा हा सण अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ तितकाच महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच जणांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण सुद्धा झालेला होता की या दिवशी अमावस्या आहे, मग गुढी उभारावी का, या दिवशी गुढीपाडवा साजरा करावा का. तर बघा, ही जी अमावस्या असणार आहे तर ती फाल्गुन दश अमावस्या, तर ती बुधवारच्या दिवशी बघा सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि अमावस्या ही 19 मार्च वार गुरुवारी सकाळी 6:53 समाप्त होणार आहे. जरी या दिवशी थोड्या वेळासाठी का होईना अमावस्या आहे, पण त्यानंतर शुद्ध चैत्र जो महिना आहे ना, म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा जी आहे तर ती तिथी 7 नंतर सुरू होत असल्यामुळे या दिवशीच गुढीपाडवा जो आहे तर तो साजरा करण्यात येणार आहे. हिंदू पंचांगानुसार बघा, मराठी नवीन वर्षातील पहिला सण आणि पहिला जो दिवस आहे तर तो गुढीपाडवा असणार आहे. आणि या अशा या पवित्र सणांच्या यंदाच्या नवीन वर्षाची जी सुरुवात आहे तर ती झालेली आहे. असा हा तब्बल योग जो आहे तर तो साधारणपणे तब्बल 9 वर्षानंतर असा योग आलेला आहे की अमावस्येच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. तर ही जी तिथी आहे तर ती संपल्यानंतर म्हणजे 6:53 ही तिथी म्हणजे अमावस्या संपत आहे आणि त्यानंतर प्रतिपदा तिथी सुरू होत आहे. त्यानंतर 7 नंतर आपल्याला आपल्या घरासमोर जी गुढी आहे तर ती उभारायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी हा एक गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो अतिशय शुभ आणि खूप प्रभावशाली मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवसाला खूप खास आणि विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणूनच या दिवशी अशा पवित्र दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी बघा, आपल्याला सकाळी दिव्याखाली अशी एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपल्या घरामध्ये असणारी जी काही गरिबी, इडापिडा, नकारात्मकता आहे, दारिद्र्य आहे तर ती दूर होईल. आपल्या घरामध्ये भांडणे, वादविवाद होत असतील, नवरा बायकोंचं पटत नसेल तर या सर्व अडचणी दूर होतील आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही एका दिवसामध्ये पूर्ण होईल. आता कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे, त्याचप्रमाणे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता बऱ्याच जणांना सकाळच्या वेळी हा उपाय करायला नाही शक्य झालं किंवा नाही जमलं, तर मग अशा वेळी तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर ही वस्तू दिव्याखाली ठेवली तरी देखील चालणार आहे. अगदी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा मग संध्याकाळी या 2 वेळेमध्ये करू शकता. फक्त दिवसभरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही. एकतर तुम्ही सकाळी 10च्या अगोदर किंवा मग सायंकाळी तुम्ही 6च्या नंतर हा उपाय जो आहे तर तो करू शकता. आता संध्याकाळच्या वेळी करणार असाल तर मग तुमच्या घरामध्ये दिवा लावण्याची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा मग तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरी देखील चालणार आहे. फक्त तो दिवा तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे. तो दिवा कुठेही फुटलेला किंवा तडा गेलेला, चिरलेला नसावा. आपल्याला दिवा चांगलाच घ्यायचा आहे. यानंतर बघा, आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे. आता स्वच्छ प्लेट घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू थोडंसं ओलं करायचं आहे, त्याची पेस्ट बनवायची आहे आणि एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन ओढायच्या आहे. त्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवरती थोडंसं हळदी, कुंकू, फुलाच्या पाकळ्या अर्पण करायच्या. यानंतर आपल्याला मुठभर धने जे आहेत ना तर ते धने आपल्याला ठेवायचे आहे. मुठभर धने ठेवून झाल्यानंतर आपल्याला देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्या धन्यांवरती
थोडंसं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्यामुळे काय होतं बघा, स्वतःला आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आणि कोणताही उपाय सेवा किंवा आपण ती करतो, आपण जप करत असेल ते आसन घेऊनच करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला हे जे धने आहेत त्या स्वस्तिकवरती ठेवायचे. आता धन या दिवशी बघा, पाडव्याच्या दिवशी बघा अनेक जण सोने चांदी खरेदी करतात, पण आता प्रत्येक व्यक्तीला सोनं चांदी खरेदी करणं हे तर शक्य नाही आहे, कारण की आताच्या काळामध्ये सोन्याचे भाव जे आहेत तर ते अगदी गगनाला भिडलेले आहे आणि सोनं खरेदी करणं प्रत्येकाला शक्य होत नाही. म्हणून आपण 5 ते 10 रुपयांची वस्तू जी आहे, धने जे आहे तर ते घरामध्ये नवीन खरेदी करून आणायचे आहे आणि त्यातीलच मुठभर धने आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वस्तिकवरती मुठभर धने ठेवायचे. त्यानंतर थोडंसं हळदी कुंकू गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडे असेल तर त्या ठेवायच्या आणि यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायच्या. त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे, कापसाची दुहेरी वात लावायची आहे. दिवा ठेवल्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर 2 लवंगा ज्या आहेत फुलासहित तर त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवून आपल्याला मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे आणि हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला एक छोटासा दालचिनीची स्टिक जी असते ना, काडी जी असते दालचिनीची तर ती टाकायची आहे किंवा मग तुमच्याकडे जर पावडर असेल दालचिनीची तर ती पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता, काही अडचण नाही. तसेच तुम्हाला त्या तेलामध्ये त्या दिव्यामध्ये एक भिनसेनी कापडाचा तुकडा देखील टाकायचा आहे आणि 2 हिरवी वेलची जी आहे तर ती देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. यानंतर दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा. तिथे बसून तुम्हाला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. श्री सुक्तम 16 वेळा पठण करून झाल्यावरती तुम्हाला शेवटी फलश्रुती पठण करायची आहे. ज्यांना 16 वेळा श्री सुक्तम पठण करणं शक्य नसेल त्यांनी किमान 3 वेळा 1 वेळा तरी करायचं आहे, परंतु जास्तीत जास्त 16 वेळा करण्याचा प्रयत्न करा. यानंतर तुम्हाला 1 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं देखील तुम्हाला पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती असतो. जेव्हा बघा आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद ऐश्वर हे भरभरून आणत असतं. म्हणून आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, जेणेकरून आपण केलेली ही सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. आता बघा बऱ्याच जणांच्या बऱ्याच इच्छा असतात, एखादी इच्छा पूर्ण होते लवकर किंवा एखादी होत नाही. ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आता या सांगितल्याप्रमाणे सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. जो कुठला सोपा मंत्र तुम्हाला माता लक्ष्मीचा येत असेल तो मंत्र पठण करायचा आहे. 16 वेळा करा, 108 वेळा करा. त्यानंतर माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातील जी काय इच्छा मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. असा एक दिवा आपल्या देवघरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा आपण संध्याकाळी प्रज्वलित केला आहे तर रात्री किमान 12-1 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे आपण. आणि जर सकाळी प्रज्वलित केला असेल तर संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत दिवा प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. दिवा आपल्याला विझू द्यायचा नाही आणि चुकून हुकून जर विझला हवेने किंवा काही तर मनामध्ये कुठलीही शंका कुशंका येऊन देऊ नका. दिवा जर शांत झाला म्हणजेच विझला तर परत तुम्हाला तोच दिवा लावायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे.
मुळे काय होतं, कारण की धने जे आहेत तर ते साक्षात माता लक्ष्मीकारक मानले जातात. धने म्हणजे धन, एक प्रकारचं धन आपल्या घरामध्ये मानलं जातं आणि म्हणूनच हे जे मुठभर धने आहेत तर ते आपण या दिवशी आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत आणि त्यातील मुठभर धने आपल्याला या प्लेटमध्ये दिव्याखाली ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी बघा, जे धने आहेत ते शेतामध्ये तुम्हाला टाकून द्यायचे आहे. लावू शकता किंवा घरी झाडं लावलेली असतील कुंडीमध्ये तर त्या कुंडीमध्ये तुम्ही लावू शकता. नाही जर तुम्हाला समजा जागा नसेल शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये लावणं ते धने शक्य नसेल तर मग तुम्हाला ती धने जी आहेत तर ती धने तुम्हाला लाल रंगाच्या कोऱ्या कापडामध्ये बांधून त्याची एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आणि तुमचा छोटा मोठा एखादा व्यवसाय असेल तर त्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा मग तिजोरीमध्ये ठेवा. अशा पद्धतीने तुम्हाला हा अतिशय साधा परंतु सोपा प्रभावशाली उपाय जो आहे तर तो गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. कारण की गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि या गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती होत असते. आणि योगायोगाने बघा या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे. गुरुवार हा बृहस्पतिवार म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी खास करून जास्तीत जास्त सेवा उपाय जे आहेत तर ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की या दिवशी लक्ष्मी तत्व जे आहे ना तर ते पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं. साक्षात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असतात, भ्रमण करत असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा एकदम साधा सोपा परंतु प्रभावशाली उपाय आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे नक्की उपाय करून बघा. कमेंट बॉक्समध्ये तर नक्की माता लक्ष्मीच्या मंत्राचा जयघोष होऊ द्या. मंत्र लिहा, जो कुठला तुम्हाला सोपा मंत्र येत असेल त्यांनी आवर्जून मंत्र टाईप करा. तर सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, काही अडचण नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.